वळूया पुढल्या बातमीकडे। छगन भुजबळ पुन्हा भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चेत। भुजबळांचे निकटवर्तीय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरेंच्या वाढदिवसाचं निमित्त ठरलेलं आहे। वाढदिवसानिमित्तानं लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवार यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्थान देण्यात येत आहे। मंत्रिपद नाकारल्यानं भुजबळ नाराज आहेत। अनेकदा भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे निकटवर्तीयांकडून पक्षाला इशारा आहे की भाजपत जाण्याचे संकेत आहेत। चर्चेला उधाण आलेलं आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे पुन्हा भाजपाच्या वाटेवर आहेत का, अशा चर्चा या सुरू झालेल्या आहे। याचे निमित्त ठरले हे वाढदिवसाचं होर्डिंग। आपण जर बघितलं तर छगन भुजबळांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि एकदम विश्वासू समजले जाणारे दिलीप खैरे यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा होर्डिंग जे आहे ते नाशिकमध्ये लावलेले आहे। आणि या बॅनरवरून खरं तर अजित पवारांचा फोटो आहे। राष्ट्रवादीचं जे चिन्ह आहे ते गायब झालेले आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो हे लावण्यात आलेले। खरं तर दिलीप खैरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आहे। राष्ट्रवादीचं त्यांच्याकडे पद आहे, मात्र त्यांचं हे शुभेच्छा होर्डिंग सध्या मात्र चर्चेचा विषय ठरतंय। पुन्हा एकदा खरं तर भुजबळांकडून भाजप मध्ये जाण्याचे हे कार्यकर्त्यांकडून संकेत दिले जात आहे का, अशा देखील ज्या चर्चा आहे त्या नाशिकमध्ये सुरू झालेल्या आहे। मध्यंतरी जर बघितलं तर मंत्रिपद मिळाल्या नसल्याने खरं तर छगन भुजबळ हे नाराज झालेले होते। त्यांनी आपली उघड नाराजी आहे ती व्यक्त केलेली होती आणि भाजपमध्ये जाण्याचे देखील त्यांनी एक प्रकारे संकेत दिलेले होते। मात्र आता कार्यकर्त्यांतर्फे अशी थेट बॅनरबाजी करण्यात येत आहे। वाढदिवसाच्या शुभेच्छा होर्डिंगवर एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने खरं तर त्याच्यावर राष्ट्रवादीचा प्रोटोकॉल नाही, मात्र फक्त छगन भुजबळ यांचे फोटो आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांकडनं खरं तर छगन भुजबळ यांना भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले जात आहे का, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। खरं तर छगन भुजबळ यांनी याबाबत सांगितलं का कार्यकर्ते हे त्यांच्या मनाने बॅनर लावत असतात आणि त्यांच्या अनेक पक्षामध्ये मित्र असतात, त्याच्यामुळे हे बॅनर लावले असतील। मात्र या निमित्ताने खरं तर छगन भुजबळ पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असण्याचे संकेत हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिले जात आहे का, असा देखील प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित झालाय। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।